हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होईल अशी शक्यता आहे। एक जागा आहे विधान परिषदेची राष्ट्रवादी काँग्रेसकडे। दुपारी अजित पवार या व्यक्तीच्या नावाची घोषणा कदाचित करू शकतात। त्यांच्या उपस्थितीत म्हणजे अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरी या बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक आहे। विधान परिषदेतील एका जागेकरता राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक होणार असून या बैठकीत कोर कमिटीने निश्चित केलेल्या नावांपैकी काही नावांवर चर्चा होईल। या बैठकीनंतर उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असं सांगण्यात येत आहे। विधान परिषदेच्या एका जागेकरता झिशान सिद्दीकी, संग्राम कोते आणि आनंद परांजपे यांनी अर्ज केलेले आहेत। खाटीक संघटनांनी नितेश राणेंना विरोध केला। नाशिक आणि नागपूरमधील खाटीकांनी त्यांच्या व्यवसायात बदल करणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। इतकंच नव्हे तर शिवसेनेचे आमदार आणि राज्य खाटीक समाजाचे कृपाल तुमाने यांनी सुद्धा मल्हार सर्टिफिकेटला विरोध केलेला आहे। त्यामुळे हलाल विरोधात झटका मांस हा वाद लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट होत आहे। राज्यात हलाल आणि झटका मांस सध्या वादाचा विषय ठरलाय। हा वाद नेमका कशामुळे झाला ते आपण पाहूया। मल्हार प्रमाणपत्रासह मांस विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानातून मांस खरेदी करावं असं आवाहन नितेश राणेंनी केलं। मटणाच्या दुकानांना मल्हार झटका प्रमाणपत्र देणार असल्याचं राणेंनी स्पष्ट केलं। मात्र नाशिकमधील हिंदू खाटीक समाजानं हलाल पद्धतीनंच मांस विक्री करण्याचा निर्णय घेतलाय। नितेश राणे कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार? खाटीक आम्ही जन्मजात आहोत। आमचा व्यवसाय आजचा नाही तर हजारो वर्षापासूनचा परंपरागत व्यवसाय आहे आणि आम्ही आमच्या धंद्याची मोड बदलायची आणि कोणी येऊन आम्हाला सांगेल का अशा पद्धतीने धंदा करा आणि हिंदू मुसलमान हे ते करेल। कोणत्या व्यवसायामध्ये कोणची जातपात धर्मपंथ नसतो। कस्टमर हाच आमचा देव आहे आणि त्याला जे पाहिजे ते आम्ही हलाल पद्धतीनं देणार आणि देणारच। आम्ही कोणाचंही काय ऐकायला मजबूर नाही आहे। संविधानानं आम्हाला खायचा प्यायचा विकण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या बरोबर आम्ही चालणार। नागपूरमधील खाटीक व्यवसाय करणाऱ्यांनी सुद्धा पुन्हा व्यक्तीच्या सांगण्यावरून व्यवसाय बदलणार नसल्याचं स्पष्ट केलं। सरकार सर्टिफिकेट देणार असेल तर मान्य करू असंही त्यांनी स्पष्ट केलं। गव्हर्नमेंट सर्टिफिकेट नसल्यामुळं आम्ही जर सर्टिफिकेट लावतो आणि दुसरे नाही लावत तर त्यामुळं आम्हाला हा भीती आहे की आमचे कस्टमर आमच्याकडे येतील का, मग दुसऱ्या अदर कास्टचे लोक आमच्याकडे येणार का, हा सगळा विचार आहे। खाटकांनी झटका मांसच्या विरोधात पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राणे कुटुंबाच्या जिवारी लागेल अशी टीका केली आहे। नितेश राणे हा संधी साधू माणूस आहे। काय होतंय त्याला योगी व्हायचं आहे, जोगी व्हायचं आहे की मला पुढचा माहीत नाही, पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळं। याचा अर्थ आहे की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात, जरा 2017चे त्यांचे व्हिडिओ पहा, हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहे। तेही खात आहेत, वडीलही खात आहेत आणि आम्ही जर त्यांनी महाराष्ट्र शासनाने मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा केली असेल, ही योजना महाराष्ट्र शासनाची असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करू आणि ज्या पद्धतीने जर देवी देवताचं नाव दिलं ते बदलवण्यासाठी सरकारला विनंती करू। मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी मल्हार प्रमाणपत्रासह मांस विक्री करणाऱ्या दुकानातून हिंदूंनी मांस खरेदी करावं असं आवाहन केल्यानंतर वादाला सुरुवात झाली। हा वाद धार्मिक आणि राजकीय वळणावर पोहोचल्यानं त्यावर तोडगा कसा निघणार हा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।